क्वालिटी स्टडी अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 16 डिसेंबरचे करंट अफेअरचे प्रश्न पाहूया. हे प्रश्न MCQ स्वरूपात असतील. आपण आपल्या चॅनलवर ही नवीन सिरीज चालू घडामोडीच्या प्रश्नाची सिरीज आपण सुरू केलेली आहे. येथे आपण डेली चालू घडामोडीचे प्रश्न पाहतो. हे प्रश्न MCQ स्वरूपात असतात आणि याच सोबत आपण एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूने महत्त्वाचा टॉपिक पण पाहतो. तर आजचा आपला महत्त्वाचा टॉपिक आहे महत्त्वाचे आंतरराष्ट्रीय सीमा. व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी ज्या विद्यार्थ्यांनी क्वालिटी स्टडी अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केला नसेल त्यांनी सबस्क्राईब करून घ्या. असेच महत्त्वाचे व्हिडिओ आणि अपडेटकरिता क्वालिटी स्टडी अकॅडमीच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला आता आपण चालू घडामोडीचे प्रश्न पाहूया. पहिला प्रश्न, कृत्रिम बुद्धिमत्ता AI क्षेत्रात जगातला तिसरा सर्वात स्पर्धात्मक देश कोणता आहे? तर तुमच्यासमोर ऑप्शन आहे. तर या प्रश्नाचं उत्तर राहणार आहे ऑप्शन क्रमांक 2, भारत. हा जगातला तिसरा सर्वाधिक स्पर्धात्मक देश ठरलेला आहे. पहिल्या नंबरवर कोण आहे? तर फर्स्ट नंबरवर USA. दुसऱ्या क्रमांकावर चायना. आणखी तिसऱ्या क्रमांकावर भारत आहे. चौथ्या क्रमांकावर साऊथ कोरिया आणि 5th पोझिशनवर UK आहे. तर या प्रश्नाची इन्फॉर्मेशन तुम्ही हे लक्षात ठेवा. एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूनं महत्त्वाचं आहे. त्यानंतर पुढला प्रश्न, भारतातील कोणत्या राज्यात लिओनेल मेसीच्या 70 फूट उंच पुतळ्याचे अनावरण करण्यात आले आहेत? तर या प्रश्नाचं उत्तर राहणार आहे आपला ऑप्शन क्रमांक 3, पश्चिम बंगालमध्ये लिओनेल मेसीच्या 70 फुटाचं पुतळ्याचं अनावरण करण्यात आले. पश्चिम बंगालमध्ये कुठे? तर पश्चिम बंगालमध्ये कोलकाता येथे. पुतळ्याची उंची किती आहे? तर 70 फूट एवढी आहे, ज्याचे अनावरण भारताच्या दौऱ्यात आलेल्या लिओनेल मेसीनं केलेलं आहे. त्यानंतर पुढला प्रश्न, नुकतेच कोणत्या राज्याने शून्य गेंडा शिकार साध्य केलेला आहे? या प्रश्नाचं उत्तर राहणार आहे आपला ऑप्शन क्रमांक 1, आसाम. इथलं करेक्ट उत्तर राहणार आहे. त्यानंतर पुढला प्रश्न, डिसेंबर 2025 मध्ये कोणत्या मंत्रालयाने महाकवी सुब्रमण्यम भारती यांच्या जयंतीनिमित्त भारतीय भाषा उत्सव 2025 चे आयोजन केले आहे? तर या प्रश्नाचं उत्तर राहणार आहे आपला ऑप्शन क्रमांक 2, शिक्षण मंत्रालयानं. ही महाकवी सुब्रमण्यम भारती यांचा जो भारतीय भाषा उत्सव हा दिल्लीत बालभवन इथे आयोजित करण्यात आलेला आहे. त्यानंतर पुढला प्रश्न, प्रेस क्लब ऑफ इंडिया, आपण त्याला PCI असं म्हणतो, च्या 68 वर्षाच्या इतिहासात पहिल्यांदा अध्यक्षपदी निवड झालेले महिलांचे नाव काय आहे? या प्रश्नाचं उत्तर राहणार आहे आपला ऑप्शन क्रमांक 2, संगीता बरुआ पिशारोटे यांची पहिल्यांदा महिला अध्यक्षपद म्हणून निवड झालेली आहे. त्यानंतर पुढला प्रश्न, प्रेस क्लब ऑफ इंडिया ची स्थापना कोणत्या वर्षी झालेली होती? तर प्रेस क्लब ऑफ इंडियाची स्थापना 1957 या वर्षी झालेली होती. त्यानंतर पुढला प्रश्न, येल्लो लाईन ही काल्पनिक रेषा कोणत्या 2 प्रदेशाच्या उत्तर आणि दक्षिण दिशाला विभागणारी नवीन सीमारेषा म्हणून घोषित करण्यात आलेली आहे? तर या प्रश्नाचं उत्तर राहणार आहे आपला ऑप्शन क्रमांक 2, इस्रायल आणि गाझाला आपण पॅलेस्टाईन असं म्हणतो. तर हे काल्पनिक रेषा येल्लो रेषा या दोघांना
या दोघा प्रदेशांना विभागणारी ही नवीन रेषा आहे. त्यानंतर पुढला प्रश्न, LAC म्हणजे लाईन ऑफ ॲक्च्युअल कंट्रोल ही सीमारेषा कोणत्या दोन देशादरम्यान आहे? तर या प्रश्नाचं उत्तर राहणार आहे आपला ऑप्शन क्रमांक 2, भारत आणि चायना इथे लाईन ऑफ ॲक्च्युअल कंट्रोल हे सीमारेषा आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूने एक महत्त्वाचा टॉपिक आपण डेली जे MCQची सिरीज आहे तिथे पाहतो. तर आजचा आपला महत्त्वाचा टॉपिक आहे महत्त्वाचे आंतरराष्ट्रीय रेषा. तर हे एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूनं खूप महत्त्वाचे आहे. तुम्हाला येणाऱ्या एक्झाममध्ये याबद्दल प्रश्न असू शकतो. चला आता आपण आंतरराष्ट्रीय महत्त्वाचे जे आंतरराष्ट्रीय रेषा आहे ते पाहूया. तर सर्वात आधी रेडक्लिफ लाईन ही रेषा भारत आणि पाकिस्तान यांना वेगळं करते. आणखी भारत आणि पाकिस्तान दरम्यान रेडक्लिफ लाईन आहे. त्यानंतर मॅकमोहन लाईन ही रेषा भारत आणि चीन यांच्या सीमा म्हणून ओळखली जाते. त्यानंतर डुरंट रेषा हे पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांना विभाजित करते. त्यानंतर लाईन ऑफ कंट्रोल त्याला आपण LOC म्हणतो, ते भारत आणि पाकिस्तान यांच्यातील जम्मू काश्मीर क्षेत्राच्या सैन्य स्वीकृती सीमारेषा आहे. त्यानंतर वास्तविक नियंत्रण रेषा त्याला आपण लाईन ऑफ ॲक्च्युअल कंट्रोल ही रेषा भारत आणि चायना यांच्यातील सैन्य स्वीकृती सीमारेषा आहे. त्यानंतर 49वी समांतर रेषा त्याला आपण 49 पॅरलल रेषा म्हणून असं ओळखतो. ही रेषा अमेरिका आणि कॅनडा यांच्यात सर्वात मोठी सीमा आहे आणि अमेरिका आणि कॅनडा यांच्यामधली कोणती रेषा आहे तर 49 पॅरलल रेषा. त्यानंतर 38वी सीमांतर रेषा त्याला आपण 38 पॅरलल रेषा असे म्हणतो. ते उत्तर कोरिया आणि दक्षिण कोरिया यांना विभागते. त्यानंतर 17वी सीमांतर रेषा 17 पॅरलल लाईन ही उत्तर व्हिएतनाम आणि दक्षिण व्हिएतनाम यांना 1976 मध्ये एकत्रीकरण होईपर्यंत त्यांना विभाजित करत होती. त्यानंतर 24वी सीमांतर रेषा भारत आणि पाकिस्तान यांच्याकडला कच्छ रण भागातला एक वादग्रस्त सीमारेषा आहे. त्यानंतर 28वी पॅरलल लाईन ही रेषा इराण आणि इराक या दोन देशांना विभागते. त्यानंतर हिडनबर्ग लाईन ही रेषा पहिल्या महायुद्धादरम्यान जर्मनी, फ्रान्स आणि बेल्जियम पासून बचावासाठी बांधलेली संरक्षण रेषा आहे. त्यानंतर मजिनोट रेषा ही रेषा दुसऱ्या महायुद्धापूर्वी फ्रान्सने जर्मनीच्या आक्रमणापासून बचावासाठी बांधलेली होती. त्यानंतर सिगफ्रेड रेषा ही रेषा दुसऱ्या महायुद्धात जर्मनी आणि फ्रान्सच्या सीमेवर बांधलेली संरक्षणात्मक रेषा होती. त्यानंतर ओडर्निस रेषा ही रेषा दुसऱ्या महायुद्धानंतर जर्मनी आणि पोलंड यांच्या निश्चित केलेली सीमा आहे. त्यानंतर मेनरहेम रेषा ही रेषा दुसऱ्या महायुद्धापूर्वी फिनलंडने सोव्हिएत युनियन, रशिया पासून बचावासाठी बांधलेली होती. त्यानंतर येल्लो लाईन आपण पाहिलीच आहे. ही रेषा इस्रायल आणि गाझा यांना उत्तर दक्षिण दिशेनं विभागणारी नवीन रेषा आहे. त्यानंतर ब्लू लाईन ही रेषा इस्रायल आणि लेबनॉन यांच्यातील सीमा संयुक्त राष्ट्रांची निश्चित केलेली आहे. हे संयुक्त राष्ट्रांनी निश्चित केलेली ब्लू लाईन आहे. त्यानंतर ग्रीन लाईन ही रेषा सायप्रसची राजधानी निकोसिया शहरातील तुर्की आणि ग्रीक सायप्रसच्या क्षेत्राला विभागते. त्यानंतर ॲडम्स आणि ओनिस रेषा ही रेषा 1819 मध्ये अमेरिका आणि स्पेन यातील सीमारेषा निश्चित करण्यासाठी वापरली जाते, विशेषतः फ्लोरिडा क्षेत्रामध्ये. त्यानंतर आपण पाहूया
व्हिडी केडर लाईन. ही रेषा क्रोएशिया आणि स्लोव्हेनिया याच्यातील सीमावाद च्या महत्त्वाचे स्थान घेते. टीप ह्या रेषेवर राजकीय युद्ध संदर्भात जास्त वापरली जाते. त्यानंतर आंतरराष्ट्रीय वार रेषा, त्याला आपण इंटरनॅशनल डेडलाईन असं म्हणतो. ही रेषा पॅसिफिक महासागरात 180 रेखांशावर आहे, जी एका दिवसाची वेळ फरक निश्चित करतो. त्यानंतर बेनिन रेषा. ही रेषा अर्जेंटिना आणि चिली यातील पर्वतीय प्रदेशातील वादग्रस्त सीमापैकी एक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूनं एक महत्त्वाचा आजचा टॉपिक पाहलो, म्हणजे महत्त्वाची आंतरराष्ट्रीय रेषा. हे खूप महत्त्वाचे आंतरराष्ट्रीय रेषा आहेत. तुम्हाला येणाऱ्या एक्झाममध्ये याबद्दल प्रश्न असू शकतो. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण हे आपल्या क्वालिटी स्टडी अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर हे नवीन सिरीज लॉन्च केलेली आहे. ही सिरीज तुम्हाला कशी वाटत आहे ती नक्की तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा. जर तुम्हाला हे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा आणि शेअर पण करा, आणि आपल्या क्वालिटी स्टडी अकॅडमीच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.